नमस्कार. आपण पाहत आहात आपला भारत न्यूज. मी रवींद्र थोरात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात प्रथमच विक्रमी संख्येने उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, स्त्री रुग्णालय आणि ट्रोमा केअर सेंटर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने 80% अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या संस्थांना प्राधान्याने पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ इत्यादी वेळेत उपलब्ध करून देण्यात आले असून या संस्था आता कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बदलापूर, जत, घनसावंगी, अंबड, खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, ब्रह्मपुरी, वाशिम, धुळे यांसह अनेक ठिकाणची आरोग्य संस्था उद्घाटनासाठी सज्ज आहेत. तसेच चंद्रपूर, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध आरोग्य प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेली नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सही कार्यान्वित होण्यासाठी तयार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. अपघातग्रस्त, हृदयविकाराचे रुग्ण, माता आणि बालक तसेच आपत्कालीन रुग्णांना स्थानिक स्तरावरच अधिक दर्जेदार आणि वेळेत उपचार मिळतील असे सांगण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. अनेक वर्ष रखडलेली आरोग्य प्रकल्पांची कामे आता पूर्णत्वास येत असून आधुनिक सुविधांसह नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. स्वातंत्र्यदिनी होणारे हे विक्रमी लोकार्पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आपला भारत न्यूज. मी रवींद्र थोरात. धन्यवाद.